धनंजय मुंडेंच्या कार्यालयामध्येच वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याची माहिती समोर येते। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुरवणी जबाबामध्ये हा आरोप करण्यात आलाय। कराडने जगमित्र कार्यालयामध्ये बसून 2 कोटींची खंडणी मागितली। 8 ऑक्टोबरला हा प्रकार घडल्याचं आरोपपत्रात पुढे आलंय। सीआयडीनं नुकतंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात 3000 पानी आरोपपत्र दाखल केले। त्या आरोपपत्रामधून कराड आणि त्याच्या साथीदारांनी बीड आणि परिसरामधील अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल केली याविषयीचा जबाब कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दिलाय। तर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जबाबामध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। वाल्मिक कराड, विष्णू साठे यांच्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या परळीमधल्या जगमित्र कार्यालयात मीटिंग झाली होती। त्यावेळी वाल्मिक कराड यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर बीड जिल्ह्यामध्ये कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली होती। याबाबत अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी त्यांच्या वरिष्ठांना ही कल्पना दिली।